भाजप आणि शरद पवारांमध्ये जवळीक वाढली आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि याच संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीमध्ये काय म्हटलंय पाहूया। मधल्या काळामध्ये तुम्ही सर्व नेते शरद पवार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या भेटीला गेलात, एक चांगली चर्चा झाली, त्यातून एक उत्तम असं चित्र तयार झालं। कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत अशा स्वरूपाचं निश्चितपणे चित्र तयार होताना पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका थोडीशी भाजपबद्दलची मवाळ होताना पाहायला मिळाली, तुमच्या राष्ट्रवादीबद्दल एक थोडीशी मवाळ होताना पाहायला मिळाली। त्या जयंत पाटील जे आहेत ते कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होत नाही आहेत उघडपणे, भाजप विरोधी किंवा सरकार विरोधी। काय कारण आहे, काय गोळी दिली तुम्ही त्यांना? उत्तम कयास मांडण्यामध्ये तुम्ही तुमचा उल्लेख नक्कीच करावा लागेल। यामध्ये शेवटी असं आहे की पवारसाहेबांचा 6 दशकाच्या देशाच्या राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही जवळीक निर्माण झाली वगैरे असा जो काय तर्क किंवा कयास आपण या ठिकाणी मांडलात, त्या संदर्भातलं उत्तर साहेबांच्याच पक्षातला कोणी प्रमुख त्या ठिकाणी देऊ शकेल। आता जयंतरावांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जयंतरावांचं पोटातलं पाणी कधी हालत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय ते कधी कोणाला कळू शकत नाही। त्याच्यामुळे ते नागपूरला आहेत, कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत असं मी वाहिन्यांच्या बातम्यावरनं पाहिलं। माझी त्यांची काय भेट त्या ठिकाणी झाली नाही, आणि भेट झाली म्हणजे ते काय सगळं पोटातलं पाणी हलवतील अशातली काय सुतराम शक्यता नाही। त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं अधिक प्रकाश ते त्या ठिकाणी चालू शकतात।